असं कोण करतं राव? कारस्थानं म्हणून ठीक आहे, पण राव डोकं कोण फोडतं आपल्या घरच्या माणसाचं? आता या काकू आणि अर्पिताला धडा शिकवणं खूप गरजेचं आहे. स्वानंतीला जर लागलं नसेल तर खूप छान आहे, पण जर तिला लागलं असेल, तर मग काही ना काही तर तिला करावंच लागेल. एकदा ती बरी झाली तर तिला या काकूचा बदला घ्यावा लागेल, कारण काकू जरा आता जास्तच करतीये. तिने किमयाचा पण वापर करून घेतला स्वानंतीला त्रास द्यायला. तिने स्वानंदीच्या आईचा पण वापर करून घेतला होता स्वानंदीला त्रास द्यायला आणि आता फायनली स्वानंदीला लक्षात यायला पाहिजे, की आपली काकू जरा जास्तच खालच्या लेव्हलची आहे आणि तिला शिक्षा देणं महत्त्वाचं आहे. शिक्षा व धडा शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर धडा नाही शिकवला तर काय होतं माहिती आहे का? आपल्याच घराचा माणूस आहे म्हणून स्वानंदी जास्त काही करत नाही. पण एका माणसाला एवढी वाईट सवय जर लागली ना, तर त्याचा जे स्वभाव आहे तो असा बनतो, की जर एखाद्या माणसाने माझं नाही ऐकलं, माझ्यानुसार जर एखादा माणूस नाही वागला, जरी तो माझ्या घरातला का असेना, जर तो माझ्यानुसार नसेल वागत, तर मग मी त्याचा जीव घेणार, मी त्याची वाट लावणार, मी त्याच्या विरुद्ध कारस्थानं रचणार. अशी सवय एखाद्या माणसाची होऊन जाते आणि तशी सवय खरंच या काकूची व्हायला लागली, अर्पिताची व्हायला लागली आणि तुमचा विश्वास नाही बसणार मित्रांनो, परंतु असे लोकं आहेत. मी तर अशा एका व्यक्तीला पाहिलंय ज्यांनी काय केलं, की स्वतःच्या सासूचा जीव घेऊन टाकला. स्वतःची सासू खूप आजारी होती आणि ती सासूबाई खूप आजारी असल्यामुळे त्यावेळेस त्या सासूबाईच्या नावावर पूर्ण प्रॉपर्टी होती आणि ती सासू जेव्हा आजारी होती, जेव्हा तिला खूप मदतीची गरज होती, खूप म्हणजे त्यांची हालत खराब झाली होती, डायबिटीज वगैरे झालं होतं आणि त्या सासूबाईचा त्यांनी जीव घेतला अशा टाईमला जेव्हा त्यांना खूप गरज होती, जेव्हा ते तडफडत होते एक प्रकारे आणि त्यांचे ते सुना होते त्यांनी असं केलं आणि अशामुळे म्हणजे तुम्हाला समजतंय ना, की फक्त प्रॉपर्टी मिळवण्यासाठी त्याने काय-काय केलंय. तर अशा पद्धतीच्या गोष्टी खरोखर खऱ्या आयुष्यात होतात. आपल्याला एवढं बघायला मिळत नाही. खूप कमी ठिकाणी होतात, पण अशा गोष्टी होतात. आणि आता आपल्याला बघायला मिळते, की मालिकेत एक प्रकारे तेच दाखवलं जाते. जे मालिकेत दाखवलं जाते ते काही काल्पनिक नाहीये. असं खरोखर होतं आणि त्याबद्दल मी तुम्हाला नंतर एक दिवस पूर्ण स्टोरी सांगेल, की नेमकं काय-काय झालं होतं. परंतु अशा गोष्टी होतात आणि आता स्वानंदीला किंवा आपल्यासारख्या लोकांना समजलं पाहिजे, की काही ना काही करून अशा लोकांना, काकूंना, अशा लोकांना धडाच शिकवला पाहिजे. दाखवलं पाहिजे, की त्यांचं राज्य नाही चालणार आहे. ते काहीही असं करू शकत नाहीयेत. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट करा. उद्याच्या भागात काय होईल यावरती मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यावर तुम्हाला सांगेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी तुमचा मन्या भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे नवनवीन अपडेट्स घेत असतो. आपण यावरती अशीच चर्चा करत असतो. म्हणजे थोडंसं आपल्या कामातून बाहेर येऊन थोडा असा टाईमपास पण केला पाहिजे ना. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत पुढे अजून नेमकं काय-काय बघायला मिळतंय ते.